नमस्कार मंडळी, सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मटार बाजारात उपलब्ध आहे। तर आज आपण मस्त चविष्ट अशी मटार बटाटा रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी आपण वाटण करणार आहोत। सुरुवातीला इथे मी खोबरं घेतलेले आहे, अर्धा खोबरं घेतले होतं, त्याचे काप करून छान असं तव्यावरती भाजून घेतलेले आहे। कांदा सुद्धा मी इथे 2 मध्यम साईजचे कांदे चिरून भाजून घेतलेले आहेत आणि धने 2 चमचे आणि 1 चमचा जिरं घेतलेले आहे, ते सुद्धा भाजून घेतलेले आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे मिक्सरमधून फिरवून घेऊया आणि तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा इंच आलं घालायचं आहे। आलं मगाशी घालायचं राहून गेलेलं आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं हे वाटण तयार आहे। थोडंसं पाणी घालून हे फिरवून घेतलेलं आहे। आता इथे मी 1 वाटी फ्रेश असे मटार घेतलेले, त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे बटाटे सोलून त्याचे असे मोठे मोठे काप केलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर उभ्या फोडीसुद्धा करू शकता। आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला साधारण 3 ते 4 चमचे तेल ओतायचे। तेल छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई घालायची। जिरं राई छान तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग, कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर इथे 2 हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे। आता वाटण आपण आपल्या क्वांटिटीनुसार घालायचं आहे। तुम्हाला कितपत करायचं आहे म्हणजे तुमची जी रस्सा भाजी आहे तुम्हाला कितपत ठेवायची त्या प्रमाणात। आता इथे मी 2 मोठे चमचे हे वाटण घातलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला या तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे यामुळे काय होणार आहे आपली भाजी एकजीव होणार आहे। तर आता हे साधारण 2 ते 3 मिनिटभर तेलावरती छान परतून मी घेतलेलं आहे। आता या स्टेजला आपण पाव चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे किंवा तुम्ही काश्मीरी मिरचीसुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे मी 2 चमचे काळा मसाला घातलेला आहे। तुम्ही इथे कांदा लसूण मसाला घालू शकता किंवा तुमचा घरगुती जो काही मसाला असेल तो घालू शकता किंवा गरम मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तर इथे मी सर्व मसाले घातल्यानंतर अशा पद्धतीने हे तेलावरती परतून घेते। साधारण 2 ते 3 मिनिटभर छान परतून झाल्यानंतर आता हे मसाले करपू नये यासाठी आता आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। तर गॅसवरती मी ऑलरेडी पाणी गरम करून ठेवलेलं आहे आणि ते गरम पाणी मी आता यामध्ये ओतत आहे। कधी पण आपल्याला भाजीमध्ये पाणी घालायचं असेल तर नॉर्मली तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा, कारण आपले जे मसाले आहेत त्या मसाल्यांची चव अजिबात बिघडणार नाही। आता आपण हे 3 ते 4 मिनिटभर छान असं भाजून घेऊया आणि असं केल्याने काय होणार आहे आपल्या मसाल्याला छान असा तवंग येणार आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता 3 ते 4 मिनिटभर छान असं मी हे परतून घेतलेलं आहे। साईडला बघा तेल सुटलेलं आहे। तर आता या स्टेजला मी अजून थोडंसं पाणी घालते। आपल्या मिक्सरमध्ये जे वाटण केलं होते त्यातच मी ते गरम पाणी ओतलेलं आहे आणि त्यातलं थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे यामध्ये। आणि आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते आणि आता या स्टेजला आपण मटार आणि बटाटे घालूयात आणि मटार आणि बटाटे घातल्यानंतर पुन्हा आता हे एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे हे सगळं एकजीव होईल। चार मिनिट अशाच पद्धतीने परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तर तुम्हाला जर का मटार बटाट्याची भाजी थिक करायची असेल किंवा पातळ करायची नसेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमीच ठेवा। आता मी इथे थोडीशी रस्सा भाजी टाईप करणार आहे, त्यामुळे मी इथे पाणी वापरते। तर तुम्हाला कशी हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यात पाण्याचा वापर करायचा आहे। तर मी इथे थोडंसं पाणी घालते, साधारण 1 ते 1.5 कप पाणी मी यामध्ये घालणार आहे आणि असंच एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला मटार आणि बटाटे छान असे वाफून घ्यायचे आहेत। तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी। आता या स्टेजला मी चवीनुसार साखर घालते। साखर घातल्यामुळे सुद्धा भाजीला छान अशी टेस्ट येते। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर तुम्ही स्किप करू शकता। आता यावरती मी झाकण ठेवते साधारण 5 ते 6 मिनिटं। तर इथे 6 मिनिटं झालेले आहे आणि आपला बटाटा पण छान असा वाफलेला आहे
आणि मटार पण छान असे मऊ झालेले आहेत। तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया, कारण आपली भाजी रेडी झालेली आहे। आता यावरून फ्रेश अशी कोथिंबीर घालायची आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता मस्त चविष्ट अशी आपली ही मटार बटाट्याची रस्सा भाजी रेडी आहे। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी त्याचबरोबर भातासोबतही खाऊ शकता। खूप टेस्टी लागते। आता थंडी असल्यामुळे सध्या तुम्ही गरम गरमच जेवण करा। गरम खाल्ल्यामुळे छान टेस्टी लागतं आणि ते आपल्याला पचायलासुद्धा सोपं पडतं। तर आता मी ही मस्त चविष्ट अशी मटार बटाट्याची रस्सा भाजी सर्व करते। तुम्ही ते बघू शकता किती सुंदर रंग आलेले आहे आपल्या या भाजीला। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।